मंडळी, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आपण सगळे स्वामी भक्त स्वामींकडे हीच प्रार्थना करत आहोत की त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहू देत आणि आपली आध्यात्मिक प्रगती ही होत राहू देत। तर तुमच्यासाठी सुद्धा सर्वांसाठी मी हीच मंगलमय कामना करते। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आजची पूजा मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी मला एक रिक्वेस्ट आली होती की ताई तुम्ही स्वामींच्या मागे जे आसन बनवता किंवा बैठक बनवता ती कशी बनवता ते दाखवा। तर मी मागे जांभळ्या रंगाची जी बैठक बनवली होती आषाढी एकादशीच्या वेळी ती खूप जणांना आवडली होती आणि एका ताईंनी रिक्वेस्ट सुद्धा केली होती की मला दाखवा। तर त्याच्यामुळे ते सर्वप्रथम तुम्हाला दाखवते आणि त्यानंतर आपण पूजेचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणारच आहे। तर बघा ही जी जांभळ्या रंगाची बैठक होती ती बऱ्याच जणांना आवडली होती। तर मी इथे ना तिन्ही साईडला फक्त ही लेस लावून घेतली आहे, कारण एक साईड ही खाली जाते त्याच्यामुळे हे तसं इथलं दिसत नाही। तर इथे मागे तुम्ही बघू शकता। तर हा ना एक ड्रॉइंग बोर्ड आहे, तुम्हाला हवं तर मी ते साईडला दाखवेन। तर हा तुम्ही कोणत्याही स्टेशनरीच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळू शकेल किंवा तुम्ही जर ठाण्यात राहत असाल तर मँगो नावाचं एक स्टेशन जवळ शॉप आहे। इवन ॲमेझॉनवरती सुद्धा असे बोर्ड ड्रॉइंगचे मिळतात। तर त्याच्या मागे हा असा बोर्ड आहे आणि ह्याला मी फक्त टेप लावली आहे ब्लाऊज पीसला, तुम्ही बघू शकता। आणि ही लेस आहे, कठीण काहीच नाही आहे, ही लेस आहे आणि इथे मी फक्त टाके मारून घेतलेत। हवं तर तुम्हाला मी जवळून दाखवते, हे बघा। तर सुई धाग्याने फक्त छोटे छोटे टाके मारून घ्या किंवा तुम्ही जर थर्मोकॉल वापरणार असाल तर तुम्ही टाचणीने सुद्धा हे सिक्युअर करून घेऊ शकता, अजिबात हलणार नाही। मी एकदाच हे बनवून ठेवलेलं आहे आणि जेव्हाही माझ्याकडे जांभळी रंगाची माझी थीम असते तेव्हा मी हे बॅकड्रॉप वापरते। आणि असंच नाही आहे की मी फक्त त्यासाठीच हा ठेवला आहे, अजून एक तुम्हाला गंमत दाखवते। आज मी जी मरून रंगाची मागे बैठक बनवली आहे तर त्याच्यासाठी मी काय केलं होतं, तर हाच मी घेतला होता बोर्ड आणि ह्याला फक्त बघा हा एक माझ्याकडे मरून रंगाचा वेलवेटचं वस्त्र आहे ते घेतलं होतं, असं लावलं आणि इथे फक्त चिकटपट्ट्या लावला आणि डन, बस। हे इतकं सोपं आहे। ह्याच्यासाठी मी एक मोठा डिटेल व्हिडिओ मला वाटतं आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे। जर कोणाला तो बघायचा असेल तर मला लिंक विचारा, मी तुमच्यासोबत शेअर करीन त्या व्हिडिओची सुद्धा लिंक। तर बघा मी तुम्हाला ही एक करून दाखवते। तुमच्याकडे जर काहीच नसेल, तुम्हाला असा बोर्ड नाही मिळाला तर तुम्ही असे फोमचे सुद्धा पेपर मिळवू शकता। हे सामानामध्ये पण आपण काही मागवतो त्या बॉक्समध्ये वगैरे पण असतात। तर असं थर्मोकॉल सुद्धा चालू शकेल। तर हे बघा, हे फक्त तुम्ही त्याला ब्लाऊज पीस लावून घ्यायचं आहे, चारी बाजूनी व्यवस्थित गुंडाळून घ्या। आता हे फक्त एका साईडने दिसतंय कारण मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून, पण हे पूर्ण तुम्ही पॅक करून घ्या आणि त्यानंतर ह्याला लेस लावायची बघा अशी। आणि हे पण सिक्युअर कसं करायचं, तर ह्याला तुम्ही पिन टाचण्या लावू शकता, म्हणजे ते घट्ट बसतं, अजिबात हलत नाही जे आपण वस्त्र लावलेलं असतं ते। आणि हे बघा ही लेस आहे, ही अशी लावून घ्यायची। ही टाचण्यांनी तुम्ही लावू शकता किंवा आजकाल बाजारामध्ये चांगले ग्लू सुद्धा मिळतात, तर त्याने सुद्धा तुम्ही हे सिक्युअर करू शकता, म्हणजे अजिबात हलणार नाही। किंवा जसं मी सुई धाग्याने टाके मारून घेतले होते असे दोन्ही बाजूनी, तसं सुद्धा तुम्ही करू शकता। हे बघा असे लावून घ्या तिन्ही बाजूनी की तुमचा बॅकड्रॉप तयार। म्हणजे अगदी काही मी सांगू 5-10 मिनिटाचं काम आहे, काहीही मोठे कष्ट नाही आहेत। फक्त तुम्हाला हा असा एखादा बेस मिळवायचा आहे। तुमच्या स्वामींची जी मागे जेवढी तुम्हाला बैठक लागणार आहे तेवढ्या साईजचा हा एक बनवून घ्या आणि जेव्हाही तुम्हाला बदलायचं असेल त्यात फक्त त्या टाचण्या काढा आणि तुमचं काम होईल। आणि तुम्ही बऱ्याच वेळा हा रियूज सुद्धा करू शकता, ह्याला काहीही होत नाही। तर ही छोटीशी तुमची रिक्वेस्ट होती, तर मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की हे तुम्ही कसं बनवू शकता। तर चला आता आपण पूजेच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। नमस्कार मंडळी, तर तुम्ही नेहमी माझ्या पूजेची तारीफ करता, तर माझी पूजा ही अजून सुंदर होण्यामागचं एक कारण म्हणजे सुंदर सुंदर फ्रेश फुलं। तर ह्या नूतनताई आहेत आणि ह्यांच्याकडून मी नेहमी फुलं घेते आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही बघू शकता त्यांनी वेगवेगळे हार, वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आणि याशिवाय ना विद्यार्थी शाळेमध्ये आपल्या शिक्षकांना बुके नेतात, तर त्यांनी ते छोटे छोटे बुकेसुद्धा बनवून ठेवले होते।
तर आज तर मी म्हणजे खूप सारी फुलं आणली होती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आज मला फुलं मिळाली होती. तुम्ही बघू शकता मला चाफा मिळाला होता, त्यानंतर कण्हेरीची फुलं मिळाली होती आणि गुलाबाची तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रंगाची फुलं होती आणि शेवंतीची सुद्धा 3 प्रकारची माझ्याकडे फुलं होती, पिवळी, जांभळी आणि पांढऱ्या रंगाची. तर आज तर फुलांची खूप चंगळच होती आणि मी मोठा एक हारसुद्धा आणला होता स्वामींसाठी, कारण मला स्वामींना एक छान असा हार अर्पण करायचा होता. तर सर्वप्रथम स्वामींची ही जी मोठी मूर्ती आहे त्याला मी जलाभिषेक करून घेतला होता. त्यानंतर वस्त्र परिधान करून घेतले होते, हे नवीन वस्त्र होते आणि त्यानंतर मी बाकीच्या पूजेला लागले. तर आज आहे ना, जी माझ्याकडे चांदीची छोटी मूर्ती आहे त्याला मला वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक करायचा आहे. तर दत्त जयंती असते, स्वामींचा प्रकट दिन असतो, गुरुपौर्णिमा असते, तेव्हा मी असे वेगवेगळे व्यंजन हे तयार करते आणि त्यांनी मी स्वामींना अभिषेक करते. तर हे 5 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ मी घेतले होते. तर बघू शकता हे ऑरेंज रंगाचं जे आहे ते अष्टगंधाचं पाणी आहे. त्यानंतर जे ब्राऊन दिसतंय तुम्हाला डार्क ते अभ्यंग पावडर आहे माझ्याकडे, ती थोडीशी अशी थिक असते आणि त्याचा मी लिक्विड स्वरूप हे बनवून घेतलं आहे, कारण की ती जी जाड पेस्ट असते ना त्यांनी माझी मूर्ती लहान आहे तर त्याला मला नीट व्यवस्थित चोळता येत नाही, म्हणून मी असं लिक्विड स्वरूपात करून घेतलं होतं. त्यानंतर हळदीचं पाणी मी घेतलं आहे, अत्तराचं पाणी घेतलं आहे आणि पंचामृत आणि त्याच्यामध्ये थोडीशी गुलाबाची फुलंसुद्धा घालून घेतली, म्हणजे पाकळ्या घालून घेतल्या. तर अशी 5 प्रकारचे मी या पदार्थांनी आज स्वामींना अभिषेक करणार होते. तर कोणत्याही बघा पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या अभिषेकाने किंवा त्यांची पूजा करूनच करतो. त्यामुळे मी सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेतली, त्यांना अभिषेक करून घेतला दुधाने, जलाने आणि त्यानंतर मी स्वामींच्या अभिषेकाला ही सुरुवात केली. तर ही जी मी तुम्हाला अभ्यंग पावडर सांगते ना, ह्याचा खूप खरंच मी तुम्हाला रेकमेंड करेन. इतका सुंदर सुवास येतो ना, म्हणजे अगदी घरभर दरवळत राहतो खूप वेळ जेव्हा आपण अभिषेक संपन्न करतो त्यानंतरसुद्धा. तर हे कोणत्याही तुम्ही जिथे देवपूजेच्या वस्तू मिळतात ना तिथे तुम्हाला ही पेस्ट मिळून जाईल. तुम्हाला मी दाखवलीसुद्धा आहे, त्याचा बॉक्ससुद्धा दाखवला. तर अभिषेक संपन्न झाल्यानंतर मी छान मग देवांना फुलं वाहून घेतली. तर मी तुम्हाला दाखवलेच होते, मला मस्त मस्त वेगवेगळ्या रंगाचे गुलाब मिळाले होते. तर आज मी देवांना गुलाबच अर्पण केले आणि चाफ्याची फुलं, अर्थातच स्वामींना मी चाफा अर्पण केला आणि गणपती बाप्पालासुद्धा मी अर्पण केला. आणि खूप छान असा त्याच्यामुळे ना वेगवेगळे सुगंध एकत्र झाल्यामुळे इतकं प्रसन्न वातावरण तयार झालं होतं ना. एकतर फुलांचा सुगंध, त्याच्यानंतर अत्तराचा सुगंध, स्वामींनासुद्धा मी अत्तर लावलं होतं. त्याच्यानंतर मी अभ्यंग पावडर वापरली होती, त्याचा सुगंध, उदबत्त्या लावल्या होत्या आणि चाफ्याचं तर दरवळ आपल्याला माहितीच आहे, इतका सुंदर असतो. त्यामुळे आज खूप प्रसन्न असं वातावरण तयार झालेलं होतं घरामध्ये. तर आज सगळं केशरी रंगाचं होतं, कारण स्वामींना तुम्ही पिवळा किंवा केशरी रंग असा हा आवडतो. त्याच्यामुळे मी ना छान अशी माझ्याकडे नेहमी मी पिवळ्या रंगाची थीम करायची किंवा असं काही असेल तर माझ्याकडे केशरी रंगाचं वस्त्र हे स्वामींसाठी नव्हतं. तर यावेळी मला मिळालं, मी ऑर्डर करून घेतलं होतं आणि ते वेळेवर मिळालंसुद्धा मला. तर त्यामुळे खूप सुंदर असं माझ्या मनाजोगती पूजा झाली होती. मला खात्री आहे की तुम्हीसुद्धा गोपद्म व्रत हे करत असाल. तर मी ही गोपद्म व्रताचीच रांगोळी इथे काढत होते. तर बघा, आपल्याला आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत ही रांगोळी काढायची असते. तेव्हा जर तुम्ही सुरू नाही करू शकलात तर आजपासून म्हणजे गुरुपौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुम्ही ही 4 महिने अशी रांगोळी काढायची असते. तर हे व्रत असतं, ह्याचं संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. कथासुद्धा मी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे, तर ते तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर असो, आज मला गुरुपद घ्यायचं होतं स्वामींचं, तर त्यामुळे मी इथे नारळ वगैरे स्वामींना अर्पण केला आणि छान अशी देवांची आरती वगैरे पण आज केली होती. खूप मला आज वाचायला वेळ नव्हता, कारण की पुढे तुम्ही बघाल मी अजून एक मांडणीसुद्धा केली होती. तर जितकं मला वाचणं शक्य होतं तितकं मी केलं आणि स्वामींचं गुरुपद घेतलं. स्वामींना प्रार्थना केली की ह्याच जन्मी नाही, तुम्ही मला प्रत्येक जन्मी तुम्हीच मला गुरु म्हणून हवे आहात आणि माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. तुमचं जे नाव आहे ते माझ्या मुखामध्ये अखंड राहू देत, अशीच मी त्यांच्याकडे प्रार्थना केली. अगदी घरच्या घरीच घेतलं, कारण की मठात वगैरे बघा आज ना मंदिरांमध्ये खूप गर्दी असते.
त्यामुळे तुम्ही घरामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती असेल, फोटो असेल, तिथे सुद्धा गुरुपद घेऊ शकता, काहीच हरकत नाही आहे. तर बघा, गुरु म्हणजे काय, ज्या गोष्टींमधून आपल्याला ज्ञान मिळतं. मग आपण ज्या पोथी वाचतो, पुस्तकं वाचतो, त्यामधून सुद्धा आपल्याला आध्यात्मिक ज्ञान हे आपलं वाढत असतं. आणि म्हणून मी आज त्यांची सुद्धा पूजा केली होती, जितकी मला ठेवता आली तिथे देवाऱ्यामध्ये. कारण माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत, पण आता मी सगळीच तिथे नाही ठेवू शकत. जी मी बऱ्यापैकी वाचली आहेत ती पुस्तकंच मी तिथे ठेवली होती त्याच्यामुळे. आणि एवढंच करून काही माझी पूजा थांबली नव्हती. मी छोटीशी जी मांडणी केली होती आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीसाठी, तर तो जो सेटअप आहे ना, मी हलवला नव्हता, कारण गुरुपौर्णिमा आता लगेचच येणार होती. तर माझ्याकडे राऊळ महाराजांची मूर्ती आहे. तर राऊळ महाराज कोण होते, काय होते, ह्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तर मी मूळची कोकणातली आहे. पिंगुळी नावाचं आमचं गाव आहे कुडाळजवळ, कुडाळ तालुक्यामध्ये. तर तिथे आमच्या महाराजांचा मोठा मठ आहे. महाराजांच्या कार्याबद्दल सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर त्यांची मूर्ती आमच्या घरी आहे. आणि त्याशिवाय स्वामींची एक वेगळी छोटीशी मूर्ती आहे, कारण ही जी छोटी मूर्ती आहे ना, ही सर्वात पहिली माझ्या घरी आलेली होती. त्यामुळे गुरुपौर्णिमेला, दत्त जयंतीला मी त्यांची पूजा करते. तर माझ्याकडे जितकेही फोटो वगैरे आहेत दत्तगुरूंचा, तर ते सगळे मी इथे ठेवून घेतले होते. आणि मला आज ना निशिगंधाची फुलंसुद्धा मिळाली होती, मी फ्लोरिस्टकडून आणली होती. आणि खूप छान सुगंध येतो या निशिगंधाच्या फुलांचा. तर ते सगळं मी आज सजावटीसाठी वापरलं होतं. खूप फुलं आणली होती तर त्याचा मी सजावटीसाठीच वापर केला, कारण फुलांच्या रचनेशिवाय अजून आपण देवाच्या पूजेमध्ये काय वापरू शकतो. तर म्हणून छान अशी सुंदर अशी फुलांची रचना केली. वेगवेगळ्या फुलांचा आज मी पूजेमध्ये वापर केला होता. आणि तुम्ही बघू शकता, अगदी छोटासाच सेटअप होता, खूप काही मोठं केलं नव्हतं. आणि त्यानंतर मी तयारीला लागले ते म्हणजे हळदीचं लेपन मी उंबरठ्याला करून घेतलं, कारण आज पौर्णिमा होती. तर तुम्ही पुढे बघालच काय झालं होतं माहिती आहे, हळदीचं लेपन करताना चुकून माझ्याकडून अष्टगंध हे जास्त पडलं होतं. त्यामुळे हळदीचं लेपन हे माझं जेव्हा सुकलं ना, तेव्हा पिवळं न दिसत ते ऑरेंज कलरमध्येच जास्त दिसत होतं, म्हणजे असे केशरी रंगाचंच ते दिसत होतं. पण असो, आता मला एवढी घाई झाली होती की मी पुन्हा त्याच्यामध्ये हळद टाकली असती तर ते परत म्हणजे जास्त वाढलं असतं लिक्विड, आणि मग ते परत वेस्टच होतं. कारण की मी फक्त अमावस्या, पौर्णिमा अशाच दिवशी हळदीचं लेपन करते, नेहमी करत नाही, कारण तितका वेळ पण नसतो. बघा, एका मागोमाग एक खूप कामं आटपायची होती, त्याच्यामुळे मोठी रांगोळी काढायला मला वेळ नव्हता. त्यामुळे माझ्याकडे हा जो मार्बल आहे त्याच्यावरतीच मी रांगोळी काढायला घेतली. आणि माझ्याकडे एक स्वामींचा स्टेन्सिल आहे, त्याचा मी आज रांगोळीमध्ये वापर करणार होती. तर वेगवेगळ्या शेड्सचा मी रांगोळीमध्ये आज वापर करणार होते. तर मध्ये मी लाल रंग मुद्दामून ठेवला होता, कारण तिथे स्वामींचा हा चेहरा येणार होता, मग तो उठून दिसावा म्हणून मी मध्ये रेड रंग घेतला होता. आणि मागे मग लाईट शेड ऑरेंज वगैरे येल्लो असं ठेवलं होतं. तर साधी सिंपल रांगोळीसुद्धा आपल्याला वेळ नसते तेव्हा छान वाटते. तर हे स्तवन क्राफ्टमधून मी घेतलेलं आहे स्टेन्सिल. आणि तुम्हाला जर नंबर वगैरे हवा असेल तर मला नक्की विचारा, मी तुम्हाला शेअर करीन. कधी कधी बघा, जेव्हा वेळ नसतो ना, तेव्हा अशा छोट्या सिंपल रांगोळ्यासुद्धा खूप मस्त वाटतात. मग बाहेरसुद्धा उंबरट्याच्या जवळ मी छोटेसे स्टेन्सिलच यूज केले होते. आणि ही रांगोळी नेऊन मी बाहेर ठेवली. आणि स्वामींसाठी आज शिरा आम्ही बनवला होता नैवेद्यासाठी. आणि देवाऱ्याकडे सुद्धा एक छोटीशी रांगोळी काढून घेतली. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.